गुड मॉर्निंग स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? व्यवस्थित स्टडी चालू आहे. यू हॅव टू राईट वर्ब्स अँड वर्ब पास्ट पार्टिसिपल, पास्ट टेन्स आणि तुमचं चालू आहे लिहिण्याचं काम. आता रफ स्केचवर लिहित जा. चला मुलं, यू हॅव टू राईट ऑन रफ पेपर. व्हॉट एव्हर इट मे बी. तुमचं कोणतंही घरातलं असेल सेंटेन्स करा. कोणतंही व्हॉट एव्हर इट मे बी, कोणतंही सेंटेन्स करा, कोणतंही वाक्य करा. हॉस्पिटलमधले करा, हायवेमधले करा, कारमधले करा, नंतर टेन्स आहे का नाही, प्रेझेंट टेन्समधले करा, सिम्पल प्रेझेंट टेन्स, नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, तसंच पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय होईल? ही हॅड बीन गोइंग टू स्कूल सिन्स लास्ट इयर. हे की नाही? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल का प्रेझेंट? कारण हॅड बी नाही, ह्याव बीन आला असता तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस झाला असता. ही हॅड गॉन, पास्ट परफेक्ट झाला, परंतु लगेच तिथे ही हॅज गॉन, प्रेझेंट परफेक्ट झाला. आहे की नाही? ही वॉज रायटिंग अ नोवेल, साधाच नाही का, कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. अशा प्रकारे सोपे सोपे करत चला आणि लिहित चला. आता तुम्हाला या ठिकाणी विटॅमिन्स हा पॅरेग्राफ येतो तुम्हाला. विटॅमिन्स, देर आर मेनी टाइप्स ऑफ विटॅमिन. हाऊ मेनी टाइप्स आर विटॅमिन्स आर देअर? ए विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन, डी विटॅमिन, ई विटॅमिन ऑल्सो, के विटॅमिन. So many vitamins are there. Minerals are there. है का नाही? Vitamin as well as mineral. You know minerals, कार्बोहायड्रेट, बरोबर की नाही? कोणत्यावर पण लेख येतो मित्र, अनसीन पॅसेज येतो, आणि त्या अनसीन पॅसेजमधून तुम्हाला टेबल देतात की हाऊ मेनी विटॅमिन्स आर देअर, किंवा डिफिशियन्सी काय होते त्याने, कोणती जर कमी पडले तर काय होते, बरोबर की नाही? आणि त्याच्यात कोणतं जीवनसत्व आहे? विटॅमिन ए मध्ये तर ए जीवनसत्व आहे नाही का. बी मध्ये म्हणजे ते पदार्थ कोणते, विटॅमिन ए असलेले पदार्थ कोणते, विटॅमिन बी असलेले पदार्थ कोणते? एक एक आणि मीठ, मांस आणि अंडी याच्यामध्ये बी विटॅमिन असते. डी विटॅमिन कोवळं ऊन, सन, सूर्यप्रकाशात कोवळ्या उन्हात बसा, तुम्हाला डी विटॅमिन मिळेल. आता ई विटॅमिन जर म्हटलं तर कडधान्य, मोड आलेले धान्य जर खाल्ले मित्र हो, तर ई विटॅमिन तुम्हाला मिळू शकतं. सी विटॅमिन तर तुम्हाला माहिती आहे काय, फ्रुट्स, ईच टाईप ऑफ फ्रूट. मोसंबीमध्ये आवळा नाही का, आंबा, संत्री, एव्हरी फ्रुट्स कंटेनिंग सी विटॅमिन. मग आता तिथं दिलंय डिफिशियन्सी आणि कोणत्या ह्याच्यात कोणतं आहे. मग ते विटॅमिन्स, टाईप्स ऑफ विटॅमिन बघा, लेख देतात म्हणजे अनसीन पॅसेज, त्याच्यातून हा टेबल तुम्ही तयार करायचा आहे, किंवा टेबल देतात त्याच्यातून तुम्ही वाक्य तयार करायचं. म्हणजे इंग्लिश येत असेल तर तुम्हाला हे 4 मार्क ऑटोमॅटिक मिळणार मित्र हो. हे 4 मार्क. मोटरसायकलचं तुम्ही लिहू शकता नाही का. मग आता इथं काय, विटॅमिन्स, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि विटॅमिन डी, 4 विटॅमिन आहे त्या लेखामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. देअर सोर्सेस म्हणजे त्याचं उगमस्थान कोणतं आहे, कोणत्या पदार्थामध्ये विटॅमिन ए असतं? दुधामध्ये, मिल्क, बटर आणि एग्स. दूध, बटर आणि अंडी याच्यामध्ये विटॅमिन ए असतं. विटॅमिन बी मध्ये हे कशामध्ये असतं? मांस आणि अंडी, मीट अँड एग्स. सी विटॅमिन फ्रुट्स आणि व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे तुमचे जे काही पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, हे की नाही, शाकाहारी. आणि फ्रुट्स म्हणजे सी विटॅमिन फळांमध्ये असतं. डी विटॅमिन तुम्हाला माहिती आहे, सनलाईट आणि फिश ऑइल. सनलाईट आणि फिश ऑइल. मग आता हे जर कमी पडलं, इफेक्ट ड्यू टू देअर डिफिशियन्सी, मग काय होईल परिणाम? कमी पडलं तर डिफिशियन्सी काय होईल? ब्लाइंडनेस, आंधळेपणा येतो, रात आंधळेपणा. ए विटॅमिन.
बरोबर की नाही. दुधीमध्ये, भोपळ्यामध्ये पण, आणि गाजर, रॅडिश, त्याच्यामध्ये पण असतं ए विटॅमिन, भरपूर प्रमाणात असतं. याच्यात मी बी विटॅमिन जर कमी पडलंय, डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम, म्हणजे नर्वस, चेतापेशी, बरोबर, नर्वस सिस्टीम डिसऑर्डर होते जर हे बी विटॅमिन नसलं तर. नंतर हे फ्रूट आणि व्हेजिटेबल नाही तर स्किन डिसीज होतात मित्र, हे जर खाल्लं नाही तर. म्हणजे सर्व खावं लागतंय आपल्याला, बरोबर, प्रत्येक प्रकारचा आहार आहे की नाही. वी हॅव टू टेक स्किन डिसीज. नंतर तुम्हाला सनलाईट, फिश ऑइल, तर ते बेन, त्या ठिकाणी हाडांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, त्याला बोन डिसीज आहे का नाही. आणि हे 4 मार्काला आहे मित्र. तुम्ही आता तिथे क्वेश्चन दिलाय, राईट शॉर्ट नोट ऑन बायसिकल, मोटर बायसिकल. मग मोटरसायकलवर काय क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन मोटरसायकल. मोटरसायकल इज युजफुल टू गो वन फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. मोटरसायकल इज युजफुल फॉर द स्टुडंट्स टू गो टू द कॉलेज, आहे की नाही, टू गो टू द कॉलेज ओनली. हायस्कूलला नाही मोटरसायकल वापरत. का नाही? वाय? बिकॉज देअर एजेस आर व्हेरी लो, म्हणजे लेस दॅन 16-18 इयर्स. 18च्या वरच तो मोटरसायकल चालू शकतो की नाही, म्हणून कॉलेजला चालवायची. आणि इट इज युजफुल टू गो फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. अँड बरंच आहे मोटरसायकलचे. तर तुम्ही काय वापरायचं, यूज ऑलवेज हेल्मेट, यूज ऑलवेज हेल्मेट ड्रायव्हिंग, व्हाईल यू आर ड्रायव्हिंग मोटरसायकल ऑन दी हायवे. आणि अजून स्पीड शुड बी लेस. आपली मोटरसायकलीचा वेग कमीत कमी ॲज फार ॲज लो 40-50, बरोबर की नाही, पर आवर. 40 आवर पर 50 आवर, नॉट 80 or 70. इट इज व्हेरी डेंजरस. सो यू मस्ट वेअर हेल्मेट. म्हणजे बरंचसं लिहिण्यासारखं आहे मोटरसायकलचं. स्पीड कमी करा ऑन द हायवे, नाही का, बरोबर की नाही. आणि आपले स्लो, व्हेरी स्लो, स्पीड शुड बी स्लो, आहे की नाही. चांगल्या रस्त्यावर चालवा मोटरसायकल, बरोबर. डबल सीट चालवा, ट्रिपल सीट नाही चालवायची. म्हणजे हे तुम्हाला 4 मार्काचं आहे, बरोबर. शेअर करा, लाईक करा मित्र, कॉमेंट करा, दुसऱ्याला शेअर करा, अननोन विद्यार्थ्यांना.